इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. ऐतिहासिक आणि पौराणिक काळाचे महत्त्व असलेल्या पवित्र गोदावरीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वतावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळण्याचा प्रचंड मोठा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर करत एकमेकांना सतर्क केलं. कारण कालपासून पावसाचे रिमझिम ते सरीवर सरी स्वरूपात पाऊस कोसळत असल्याने ओलाव्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तेथे जास्त पावसात धबधबे कोसळतात येथील डोंगरावरील दरड कोसळली आहे. या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी अधिकृत माहिती देत या घटनेला दुजोरा दिला आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या डाव्या बाजूला जेथून डोंगरावरून पाणी कोसळते त्या ठिकाणावरून ही दरड कोसळली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या डाव्या बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली आहे. वनविभागाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तीयहानी झालेली नाही. तसेच विशाल अशा ब्रह्मगिरीला देखील धोका नाही आणि अशा घटना मेटघरा किल्ल्यावरील रहिवाशांना नवीन नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे वनपरिक्षेत्राकडून सांगण्यात आलेलं आहे. NCN न्यूजसाठी रवींद्र धामी, ब्रह्मगिरी.